माझे नाव विवेक पांडे आहे. भाऊंचे नाव सुद्धा विवेकच आहे. भाऊंना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी 2 शब्द बोलतो तुम्हाला. मित्रांनो, आम्ही वाड्याला आंदोलन केलं. आम्हाला आमचे हक्क माहीत होते म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. प्रत्येक ठिकाणी पोरं आंदोलन करत होती. जो 5 ऑगस्टला जो GR लागला त्या GR बद्दल म्हणजे आदिवासींना काही अशा घातक गोष्टी होत्या ते खूप बोलल्या गेल्या आणि त्याच्यावरच मुलांनी आंदोलन केलं. प्रत्येक ठिकाणी आंदोलन झालं आणि आमचं वाडा हॉस्टेल या जवाहर प्रकल्पामध्ये येत होतं. आम्ही बघितलं की जवाहर प्रकल्पामध्ये कोणताच पोरगा कोणतं मुलं हे आंदोलनात सहभागी होत नाहीत, कोणीच पाठिंबा देत नाही. मग आम्ही विचार केला आपण का नाही, ते पोरं घालतात, ते आदिवासी आहेत, ते आपले बांधव आहेत, मग आपण का नाही, आम्ही पण त्या ठिकाणी उभे राहिलो. हे फक्त एका आदिवासीची लढाई नाही तर ही संपूर्ण आदिवासी बांधवांची लढाई आहे. आदिवासींचा आवाज दाबला जातोय, आदिवासींना शिक्षणापासून थांबवलं जात आहे. तर आपण या जे आपले GR वगैरे काढले जातात याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. हे GR रद्द झाले पाहिजेत अशीच आमची मागणी होती आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. मी जव्हार भागातून देहरा गावचा आहे. मी कातकरी समाज आदिवासी भागातून येतोय. माझी म्हणजे मी 2 वर्षापासून खूप भाऊंना फॉलो करायचो, परंतु मला कधी तो मिळण्याचा योग आलाच नाही कारण की मी लहान होतो. असं म्हणायचे की तू लहान आहे, तू भाऊंसोबत कसा काय जाणार. परंतु मी वाडा हॉटेलला जेव्हा आता शिक्षण घेतोय जे आंदोलन झालं त्यामध्ये एक रील शूट झाली माझी आणि त्या रील मार्फत भाऊंनी माझा सोशल मीडियावर खूप नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाऊ काल आमच्या गावाला देहऱ्यामध्ये सुद्धा गेले, परंतु मी तिथं नव्हतो, मी वाडा हॉस्टेलला होतो. संध्याकाळी भाऊंनी आमचे हॉस्टेलचे जे वॉर्डर आहेत त्यांच्या मार्फत आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि संध्याकाळी पाऊण ते अर्धा तास त्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि ते बोलले की तुम्ही उद्या या माझ्याशी संवाद साधा, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यावेळेस मला तो क्षण असा वाटला की मी स्वप्नात बघतोय. 2 मिनिटं मी तोंडावरती हात ठेवून बसलो गप्प की मी कोणाशी बोललोय, मी खरोखरच भाऊंशी बोललोय का, मला तो मोका मिळलाय काय. मी रात्रभर मित्रांनो झोपलो नाही. मला एकच विचार यायचा का मी खरोखर बोललोय की स्वप्न बघतोय की काय. आज मी इथं उभा आहे तर हे माझ्यासाठी काय स्वप्नापेक्षा कमी नाही. माझ्या आधीपासूनच इच्छा होती हे भाऊ आपल्या दुसऱ्या समाजाचे असून सुद्धा जर आपल्यासाठी लढत असेल तर मग आपण का नाही त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. हीच मागणी आहे माझ्या मित्रांनो. माझी खूप इच्छा होती की मी भाऊंसोबत यावा आणि त्यांच्यासोबत या संघटनेत काम करावं. माझी पण इच्छा आहे. मी आमच्या गावातून पहिला कसा विद्यार्थी म्हणजे अनेक विद्यार्थी निघले पण कोणी ती डेअरिंग दाखवली नाही. माझी इच्छा होती की मी निघावं पुढं, आमच्या कातकरी समाजासाठी आमच्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी करावं. म्हणूनच मी भाऊंना विनंती करतो की मला तुम्ही संधी द्या. मी नक्कीच या संघटनेमार्फत खूप काही म्हणजे तुम्ही जशी संधी द्या तसा मी प्रयत्न करीन या समाजाशी लढण्यासाठी. मी कधी हार मानणार नाही. मी शिक्षण पण घेतोय, मी या संघटनेत सुद्धा राहीन आणि या संघटनेसाठी काम सुद्धा करीन आणि आपल्या आदिवासी प्रत्येक बांधवासाठी करीन. मित्रांनो, विद्यार्थी संघटना जिंदाबाद, विद्यार्थी संघटना जिंदाबाद. शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. मित्रांनो, मगाशीच भाषणामध्ये जे आपले बालगंधर्वांचे जे अध्यक्ष त्यांनी बोलले की आश्रमशाळेची कंडिशन. मी स्वतः 12 वर्ष आश्रमशाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. त्यांनी विषय काढला पायल डोकेचा. ज्यावेळेस पायल डोकेचा मृत्यू झाला त्यावेळेस मी त्याच शाळेत होतो, तिच्या सिनियर होतो. ती त्या ठिकाणी 11वीला न्यू ऍडमिशन होतो, आम्ही त्यावेळेस 12वीला होतो. ही घटना माझ्या 11 वाजेच्या आसपास घडली. ती बाहेरून आली, घरी येऊन पेट्रोल वगैरे घेऊन आली, तिकडे हॉस्टेलला गेली, आतमध्ये ती बाथरूम मध्ये गेली. तिकडे तिने स्वतःच्या चेहऱ्यावरती म्हणजे तिचा चेहरा कोणाला ओळखू येऊ नये म्हणून तिने तिच्या चेहऱ्यावर पेट्रोल घेतला ओतून आणि पेटवून दिलं. अधीक्षिका मॅडम बघितलं, अधीक्षिका मॅडम जागेवरतीच बेशुद्ध झाले. त्यानंतर 2-3 मुली त्या पण कमीत कमी जास्त नाही मित्रांनो पण 4 वाजेपर्यंत तिचा चेहरा ओळखला गेला नव्हता. कोणाला माहित नाही कुणाची पोरगी आहे, कोण आहे, कोणालाच माहित नव्हतं. 4 वाजेनंतर तिचा सगळा टेस्ट वगैरे केला आणि ते काही म्हणजे हे होते त्याच्या आधारे तिचा चेहरा हे झाला आणि ओळख झाली. नंतर सगळं ठिकाण झालं. तर मित्रांनो, आश्रमशाळेमध्ये खूप वाईट कंडिशन आहे. शिक्षकांचा विषय झाला तर मी 12वीला असताना आम्हाला सुद्धा शिक्षक नव्हते. 6 विषय 3-4 शिक्षक.
तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शिकलो. इंग्लिश सारखा विषय आम्ही सांगतो. माझ्या वर्गात 70 पोरं होती. 70 पोरांपैकी 50 पोरांना 35% पडले. मी 12वीच्या टॉपर, मला 47 फक्त इंग्लिशमध्ये. एवढी वाईट कंडिशन आहे ना आश्रमशाळामध्ये. काहीच म्हणजे काही सुविधा मिळायला बघत नाही त्या ठिकाणी. पाण्याचा विषय झाला तर पाणी सुद्धा खूप खूप वाईट अशा कंडिशन आहेत. आम्ही त्या हॉस्टेलला राहतो, आम्हाला सुद्धा पाणी भेटत नाही. एकदा दिवाळी झाली की आम्हाला पाणी नाही. टँकर येतं, टँकर ते पण 2 दिवसातून एकदा येते. काहीच म्हणजे कोणी प्रशासन या आदिवासी पोरांबद्दल कोणाला जाणीवच नाही. आपल्यावर कोणी लक्ष द्यायला बघत नाही. कारण काय आहे? कारण की आपण आवाजच उठवत नाही. पहिली गोष्ट, जोपर्यंत आपण आवाज नाही उठवणार तोपर्यंत आपल्यावर कोणी लक्ष देणारच नाही. आपण बघतो की नाग्या महादू कातकरी, बिरसा मुंडा हे माझ्याच वयात ते लढले. ते आपल्यासाठी लढले, परंतु ते जे लढले त्यांनी जे केलं त्याला पुढे नेण्याचं काम आपलं आहे. आपण ते केलं पाहिजे. परंतु आताची पोरं आहे ती करायला बघत नाही, घाबरतात. पुढे काय होईल, हे होईल, ते होईल, सगळं राजकारण चाललंय असं म्हणून ते घाबरतात. परंतु मी सोशल मीडियावर म्हणजे 10वीला असताना त्यांनी म्हणजे विवेक भाऊ पंडितचे युट्यूबला मी एक लेक्चर बघितलं. युट्यूबला हे बघितलं ते मी नंतर 2-3 महिने सतत त्यांच्या अशा बघत गेलो आणि मी त्यांचा एक अनुभव घेतला की ते राजकारण सोडून फक्त आदिवासी समाजासाठी लढतात. राजकारण एका बाजूला आणि त्यांचे जे आदिवासींबद्दल प्रेम वगैरे काय ते सगळं एका बाजूला ठेवतात. कारण की राजकारण सोडून ते आपल्यासाठी लढतात. आपण त्यांना पाठिंबा द्यायलाच हवा मित्रांनो. त्यांना एक राजकारणी माणूस समजायचे नाही तर त्यांना आपला मोठा भाऊ समजायचं. ते आपल्यासाठी मित्रांनो खूप काही करतात. मी खूप त्यांची आंदोलनं बघितलं. आपल्यासाठी तो उपासमार राहतात. त्यांना काय गरज केली आपली, तरी सुद्धा ते करतात ना आपल्यासाठी. मग आपण का नाही? आपण पण केलं पाहिजे ना. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. माझी सर्व तरुणांना एकच विनंती आहे, भाऊ करतात ना मग त्यांच्या पाठीशी आपण पण उभे राहा. एवढीच फक्त सर्व तरुणांना विनंती आहे आणि माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद.